काय म्हणालास? चहा चांगला झाला म्हणालास? अरे मी चांगलाच करतो चहा, दे टाळी. काय मधू, माझी सूनबाई तर मला काढा देते, पण तो चहाच असतो. पण उकळलेल्या पाण्यात केवळ पत्ती, त्यात साखर नाही, दूध नाही. वरून म्हणते कशी, आबा तुम्ही आता काळात चहा प्यायला पाहिजे, तो प्रकृतीला मोठा छान असतो. झालं ना तुमचं वय, तुम्ही तुमच्या प्रकृतीला सांभाळा, म्हणजे आमची काळजी कमी होईल. तर मी म्हणतो, सून असून एवढी आपली काळजी घेते, मी तिच्याविषयी कौतुकाचे भाव चेहऱ्यावर आणतो आणि म्हणतो, सुनबाई खरं आहे तुझं. तेव्हा तिथं बसलेल्या चिरंजीवाचा ऊर अभिमानानं भरून येत असेल. पण मधु, हा डायबेटीस वाईटच. 75 वर्ष पूर्ण झाली, 58व्या वर्षी निवृत्त झालो आणि या शरीरावर अनेक पक्षी येऊन बसले. डायबेटीस त्यातलाच एक. संधिवात, रक्तदाब, सगळं जगणं अवघड करून टाकलंय लोक. संधिवातानं तर हातपाय असे आवडून येतात, खांदे दुखतात, गच्च होतात, रात्री डोळ्याला डोळा लागत नाही, थोडीशी झोप लागली की पुन्हा उठावं लागतं. मग कधीतरी सकाळ झाल्यावर ग्लानी येते आणि डोळा लागतो. डॉक्टर म्हणतात झोपेची गोळी शक्यतो घेऊ नका, पण काय करणार मधू, झोपच येत नाही. अशी माझी अवस्था झाली. मैफिल रंगात आल्यावर हिचं टुमणं सुरू व्हायचं, आता पुरे आता पुरे. तेव्हा मला तिचा खूप राग यायचा, पण आता वाटतं तिचंच म्हणणं बरोबर होतं. पण या आजारामुळं सगळा माझा उत्साह गेला रे मधू. काय म्हणालास? मी मुलांकडे जायला पाहिजे मुंबईला. अशा म्हातारपणात एकटं राहणं बरोबर नाही. तर तू म्हणतो ते ठीक आहे बाबा, पण तुला सांगतो मधू, इथं मी किमान माझा चहा तरी करून पिऊ शकतो, तिथं तर तेही शक्य नाही रे. सुनबाईनं मला प्रत्यक्ष कधी नाही म्हटलं, पण माझ्या परोक्ष एकदा ती चिरंजीवाला म्हणत होती की आबा निवळ बसून असतात, पण त्यांना चहा मात्र पाहिजे असतो वेळच्या वेळी. आता मी माझी कामं पाहू का यांच्या चहाचं पाहू? आता तू सांग मधू, आपल्याला असं म्हटलेलं चालेल का? आपणच आपली पोट ठेवायला पाहिजे बाबा. अरे हे घर मी माझ्या कष्टानं बांधलंय, इथं हे घर तरी माझं आहे रे. लहान लहान गोष्टीसाठी मन मारून मी भविष्यातल्या स्वप्नांचा विचार करून हे घर उभं केलं. मुंबईला तिथं काय आहे माझं? चिरंजीव मंत्रालयात क्लास 1 अधिकारी आहे, सुनबाई मोठ्या पदावर आहे बँकेत. माझी बायको तर त्यांना एकदम गावंढळ वाटते. तिचं वागणं, बोलणं, राहणीमान, मी तसाच रिटायर्ड सिनियर क्लार्क. आता आम्ही गावंढळ वाटतो हे तोंडावर कसं सांगता येणार? मायबाप ना आम्ही, जन्म देऊन उपकार केलेले, पण मग आमचं मागासले पण आमच्या बरोबर लक्षात आणून दिलं जातं.
आता मागच्या दिवाळीतली गोष्ट मध्ये मी मुंबईला गेलो, तिला पोहोचून दिलं होतं तेव्हाच. सकाळी चहासाठी डायनिंग टेबल जवळ बसलो तर सुनबाई मला म्हणाल्या, आबा हे आज मुंबई बाहेर जाणार आहे त्यांच्या मित्रांसोबत काहीतरी प्रोजेक्ट पाहायला, आणि आज रविवारचा दिवस महिला मंडळाची मीटिंग ठेवलेली आहे. तेव्हा घरात तुम्ही एकटेच पुरुष, त्यांना एकदम आवड वाटेल. तर तुम्ही असं करा, आपल्या सोसायटीच्याच बाजूला एक छान गार्डन आहे, लहान मुलांसाठी खेळणी ठेवलेली आहे, अनेक रंगाचे आकाराचे पक्षी पिंजऱ्यांमध्ये ठेवलेले आहे, आणि बाजूलाच एक छान लॉन आहे मुलांसाठी खेळण्यासाठी. या सोसायटीतले अनेक आजी आजोबा तिथं लॉनवर मुलांना खेळायला घेऊन जातात. तुम्ही आज चिंकीला घेऊन जा. चिंकी म्हणजे आमची ना, 3-3.5 वर्षाची आहे. मुलाचं घर मोठं आहे, राहणीमान उच्च दर्जाचं आहे, आणि घरी मात्र ते एकटी ना आमची. चिंकीला घेऊन जा. मी म्हटलं ठीक आहे. पण सुनबाई पुढं काय म्हणाली बघ, आबा त्या गार्डन मध्ये पालकांच्या डोळ्याआड झालेली मुलं पळवली जातात, तेव्हा तुम्ही तुमचं लक्ष पूर्ण चिंकीकडे ठेवायचं. ही मुंबई आहे, हे काही तुमचं लहानसं गाव नाही. मुलं बाजूला झाली की मुलांना पळवणाऱ्या टोळ्या त्या मुलांना पळून घेऊन जातात. मग सुरू होते खंडणी प्रकरण, नाही तर भीक मागणाऱ्या, काही अनैतिक धंदे करणाऱ्या टोळ्यांना विकून टाकतात, आणि नाही काही जमलं तर नैराश्य त्या पोरांना मारून टाकतात. तेव्हा तुम्ही अलर्ट राहायला पाहिजे, सावध राहायला पाहिजे. असं आहे मधू, तू म्हणतो मी मुंबईला जायला पाहिजे. बघ, बोलता बोलता संध्याकाळ झाली, दिवे लावले पाहिजे. काय म्हणालास तू, निघतोस? बरं बाबा, तुलाही एकट्याला जायचं आहे, जा. बरं मधू, ये रे बाबा लवकर. आता केव्हा येईल मधू काय? 3 महिने झाले की जाऊन एक साधा फोन नाही. कधी झाडाला चिकटलेल्या नाजूक वेलीसारखी वाटायची. आयुष्यभर एकमेकांच्या सोबत राहण्याच्या घेतलेल्या आनभाका इतक्या फोन असतात. चिरंजीव आणि सुनबाई तर कधी फोन करत नाही. 75 वर्षाचा हा जीर्ण म्हातारा इथं एकाकी पडलाय. तू कसा आहे, त्याची प्रकृती कशी आहे कोणी विचारत नाही. काडी काडी जमून हे घरट मी उभं केलं. या घरट्यात तुमची काळजी घेतली आणि तुम्ही ह्या म्हाताऱ्याला विसरून गेलास. पतझड झालेल्या जीर्ण वृक्षावरून पाखरं उडून जावीत तसा हा म्हातारा इथे एकाकी पडला आहे. हा म्हातारा एकाकी पडला. मी भ्रमिष्ट तर नाही झालो ना? संध्याकाळ होत झाली. हा अंधार आता मला गिळणार. हा अंधार आता मला गिळणार बहुतेक.